नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण TET टेट परीक्षा 2024साठी 22 जुलै 2017 रोजी झालेला पेपर पाहणार आहोत. विषय इंग्रजी. प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 30. 30 प्रश्न 30 गुणांसाठी असतात. प्रश्न क्रमांक पहिला, फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज अ न्यूज डॅश सक्सेस. ऑप्शन ऑफ, थ्रो, अबव. आन्सर ऑप्शन नंबर 1, ऑफ. फिलिंग द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. बुल्स, बिलो, माईस. आन्सर ऑप्शन नंबर 4, स्क्वॅक. क्वेश्चन नंबर 3, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स शोधून लिहायचं आहे. ऑप्शन नंबर 1 आन्सर आहे, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस! एक्सक्लेमेटरी मार्क. क्वेश्चन नंबर 4, चूज द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. माय फादर इज डॅश टू द पुअर पीपल. ऑप्शन सॅड, बॅड, हॅप्पी, काइंड. आन्सर ऑप्शन नंबर 4, काइंड. क्वेश्चन नंबर 5, पिक आउट द मोस्ट appropriate pair to the filling the blanks in the same order to make the sentence meaningful. Complete. People were dash of the two brothers because their behavior seemed. Answer option number 2, suspicious, unusual. ऑप्शन नंबर 2 आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6, फाइंड ऑड द सेंटेन्स आउट. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी. आस्क युअर क्वेश्चन. द गोट इट्स ग्रास. बी रेडी नाऊ. आन्सर ऑप्शन नंबर 3, द गोट इट्स ग्रास. क्वेश्चन नंबर 7, फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डोंट डॅश टाईम. इट इज व्हेरी प्रिसियस. ऑप्शन वेस्ट, वेट्स, वेस्ट, वेस्ट. स्पेलिंगमध्ये फरक आहे. आपल्याला योग्य स्पेलिंग असणारा ऑप्शन नंबर 4 आहे, वेस्ट, WASTE. क्वेश्चन नंबर 8, चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आन्सर ऑप्शन नंबर 3, ऑक्स, ऑक्सेस. क्वेश्चन नंबर 9, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट डॅश हॅव अ नाईस पिकनिक. आन्सर ऑप्शन नंबर 3, अस. क्वेश्चन नंबर 10, फिलिंग द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. पिग, स्टे, रॅबिट. त्यांचे राहण्याचं ठिकाण ऑप्शन नंबर 2, ब्युरो. क्वेश्चन नंबर 11, फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लायन, कब, फ्रॉग. आन्सर ऑप्शन नंबर 4, टॅडपोल. क्वेश्चन नंबर 12, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. According to me, he is the idea choice for performing this role. ABCD वाक्य कट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ते ऑप्शन दिलेले आहेत. DBAC. आन्सर ऑप्शन नंबर D, दिस रोल. क्वेश्चन नंबर 8चा जर आपण विचार केला तर एक वचन, अनेक वचन, सिंग्युलर आणि प्लुरल्स व्यवस्थित माहिती पाहिजेत आणि सर्व प्राणी, पशु, पक्षी यांचे राहण्याचे ठिकाण माहीत पाहिजे. त्यामुळं त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आपल्याला परीक्षेसाठी व्यवस्थित सोडवता येऊ शकतात. तसेच वाक्यरचना म्हणजेच टेन्स आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजेत. त्यानुसार जर वाक्यामध्ये एरर असेल तर आपल्याला एरर शोधून लिहिता येणे सोपे जाणार आहे. त्याचप्रमाणे टाईप्स ऑफ सेंटेन्स, स्टेटमेंट, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह हे सर्व सेंटेन्सचे प्रकार माहीत पाहिजेत. आता पुढील प्रश्न आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 13, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी. चेंज द व्हॉइस करायचं आहे. आन्सर ऑप्शन नंबर 2, आय वॉज being driven by some kind of force. Question number 14, choose the correct antonym of the given word. adore, ADORE. विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 15, choose the proper articles or X if no article is required. We have dash our and dash have for play. Answer option number
to an a. Question number 16. Choose the correct alternative for the given direct speech. Usha said, "What a tall building it is!" Exclamatory mark डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य दिलेलं आहे. त्यामुळं आपण जर ऑप्शनचं वाचन केलं तर आपल्याला ऑप्शन नंबर 1 आन्सर मिळणार आहे. ओनली 1. उषा एक्सक्लेमेड with wonder that it was a very tall building. Question number 17. Choose the most suitable one word for the given animals that feed on insects. Insectivorous. Option number 4 answer आहे. Question number 18. Select the combination of the numbers so that alphabets arranged according will form a meaningful word. Answer option number 3, 5, 4, 3, 6, 2, 1. ARDENT. Question number 19. Rearrange the jumble parts which are labeled PQRS to produce the correct sequence for the given sentence. Reading books. P is a habit. Q but also enlarges the mind. R because it not only increase knowledge. S which must be collectivated the everybody. Option number 2 PSRQ. Question number 20. Find out the odd term from the following options. हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे तुम्हाला अपडेट रेग्युलर मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द seeking permission. I want to make a call. Answer option number 2. Can I use your phone? Question number 22. Choose the correct punctuation mark for the sentence. Answer option number 4. Apostrophe. It's तिथं apostrophe असणार आहे. Question number 23. I fish shoal then stars. Answer option number 1. Question number 24. Filling the blanks. A tree grows in that direction. Option right, left, upward, downward. Answer option number a tree grows in upward direction. Question number 25. Choose the correct alternative. In the boat disaster that took place near Patna, more than 30 passengers were dared to be drowned. Option feared, presumed, believed, thought. Answer option number 1, feared. Read the following passage carefully and select the most correct answers of the given questions. Question number 26 to question number 30. 5 प्रश्नांसाठी हा पॅसेज आहे. पॅसेजचं वाचन करून प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. क्वेश्चन नंबर 26. गांधीजी बिलीव दॅट अ मॅन ऑफ इंटेलेक्ट शूड. आन्सर ऑप्शन नंबर 3. अर्न मोर अँड नॉट सरप्रेस हिज टॅलेंट. क्वेश्चन नंबर 27. गांधीजी नेवर बिलीव्ड इन. आन्सर ऑप्शन नंबर for complete equality in all respects. Question number 28. Trusteeship concept of Gandhiji is philosophy, applicable to social life only. Answer option number 3, applicable to all field of life. Question number 29. According to Gandhiji, one can serve the society. Option if one is talented, if one uses one's talent wisely, if one earns well, if one works honestly. Answer option number 2, if one uses one's talent wisely. Last question number 30. शेवटचा प्रश्न घेण्याअगोदर एक सूचना आहे. अशा तुम्ही कमीत कमी 50 पॅसेजचा सराव केला पाहिजे, जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये वेळ वाचेल. द टायटल ऑफ पॅसेज शुड बी. ऑप्शन गांधीजी कॅरेक्टर, गांधीजी व्ह्यूज,
गांधीजी सर्व्हिस, गांधीजी फिलॉसॉफी. आन्सर ऑप्शन नंबर 4 गांधीजी फिलॉसॉफी. व्हिडिओचे मधील सर्व प्रश्न झालेले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.